आमच्या मागण्या पूर्ण करा। शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा छत्रपतींचा लोकशाही रणनमोसाठ्यांचा मोर्चे काढावे लागतात। सरकार मात्र जनतेची फसवणूक करतंय असा या ठिकाणी आज आमचा आरोप आहे। खरं तर ऑनलाईन पद्धतीच्या अनेक योजना सरकारनं घोषित केल्या आणि ऑनलाईन पद्धतीनं त्याच प्रकारे लोकांची लूट करतायत। कुठल्याही प्रकारचं अडाणी किंवा अशिक्षित माणसाला या योजनेची माहिती मिळत नाही। त्याचबरोबर ते OTP सारखा एखादा ऑनलाईन करायचं म्हटलं तर ती OTP सांगा, OTP सांगितल्यानंतर पुन्हा OTP सांगा, अशा पद्धतीने दिशाभूल करून लोकांची खऱ्या अर्थानं तिथे लूट होते। सेतू केंद्रामध्ये जे काय चालवाय दिलेले आहेत ती सेतू केंद्रामध्ये सुद्धा लोकांची लूट केली जाते। मात्र ह्या सगळ्या ऑनलाईन पद्धतीच्या योजना सरकारनं रद्द केल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर शासनाने आपल्या दारी सरकारनं निव्वळ ह्या घोषणा केलेल्या आहेत। आज गेले 10 वर्ष झालं शासनाने आपल्या दारी एकही अधिकारी कोणाच्याही घरी जात नाही, कुणाचंही म्हणणं ऐकून घेत नाही, कुठल्याही योजना लोकांच्यापर्यंत जात नाहीत। मात्र ही लोकांची खऱ्या अर्थानं दिशाभूल आणि फसवणूक आहे। सरकारनं केलेल्या जाहीर योजना त्या लोकांच्यापर्यंत गेल्यात का नाही त्या तपासल्या पाहिजेत। आम्ही आज या ठिकाणी अनेक वेळा आंदोलन करीत असतो, निवेदन द्यायला येत असतो। मात्र इथले जी काय अधिकारी आहेत, कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, प्रांत असेल, गट विकास अधिकारी असेल, ही एकदाही जागेवर नसतात। कधीही बघावं तर ते मिटिंगमध्ये आहेत, मिटिंगला गेले आहेत, भागात गेले आहेत। मात्र समाजाच्या कामासाठी हे काही अधिकारी कधी ऑफिसमध्ये दिसून येत नाही असा आज आमचा या ठिकाणी आरोप आहे। सरकारनं या अधिकाऱ्यांच्यावर बंधनं घातली पाहिजेत। अधिकारी कायमस्वरूपी सकाळी 10ला आला की संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तो ऑफिसमध्ये असला पाहिजे। साधा तहसीलदार असेल, तो तलाठी असेल, तो सरपंच असेल, ग्रामसेवक असेल, हे सरकारचे बांधील अधिकारी आहेत। सरकारच्या नियमानुसार त्यांनी काम केलं पाहिजे असा या ठिकाणी आमची मागणी आहे। सरकारनं या अधिकाऱ्यांच्यावर बंधनं घातली पाहिजेत। अधिकाऱ्यांनी लोकांची कामं केली पाहिजेत। सेतू केंद्रामध्ये जे काय दाखल्याच्या बाबत जी काय लोकांची अडवणूक होते ती अडवणूक थांबली पाहिजे। लोकांना 8-8, 15-15 दिवस सेतू केंद्रामध्ये दाखले मिळत नाहीत। तिथं ॲफिडेविट करणारे जे काय स्टॅम्प आहेत ते सुद्धा लुटतात। मात्र त्याच्यावरही कुठलं बंधन नाही। म्हणून आज या ठिकाणी आमची सरकारला मागणी आहे, सरकारने हे ऑनलाईन पद्धतीच्या सगळ्या योजना रद्द केल्या पाहिजेत आणि लोकांना सुटेबल असतील अशा योजना सरकारनं ठेवल्या पाहिजेत। गेल्या अनेक वर्षापासूनच्या ज्या काही योजना होत्या त्या लोकांना मिळत होत्या, लोकांना त्याचा लाभ मिळत होता। मात्र आता या ऑनलाईन पद्धतीच्या योजनामुळे लोकांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नाही आणि या ठिकाणचे आज आमचं आंदोलन आहे, धरणे आंदोलन 1 दिवसीय। आज आम्ही या ठिकाणी सरकारला इशारा देतो त्यांच्या कामामध्ये सरकारनं सुधारणा करावी, नाहीतर याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्हाला करावं लागेल असा मी या ठिकाणी। नमस्कार, मी डॉक्टर रमाकांत साठे, जिल्हाध्यक्ष। आमची प्रामुख्यानं मागणी आहे वन नेशन वन एज्युकेशन। सामान्यांच्या मुलांना आणि जे श्रीमंतांच्या मुलांना जे CBSE पॅटर्न त्याच पद्धतीचं जिल्हा परिषदेत जे शिक्षण दिलं जातं ते सेम प्रकारचं असावं आणि मुलांना एज्युकेशन म्हणून चांगले अधिकारी घडावं ही एक मागणी आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी करून 7/12 कोरा करावा ही एक विनंती।